हाय फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही तुमच्या घरी छान मजेत असणार. आम्ही पण मजेतच आहोत. तर इथे झाली आहे संध्याकाळचे 5:30 वाजले आहे आणि आतापासून मी व्लॉगला स्टार्ट करत आहे. तुम्हाला फॅनचा आवाज येत असेल तर माहिती नाही, कारण खूप गरम होते. फॅन बंद करून व्हिडिओ शूट करणं आता काय होत नाही पॉसिबल. सोबत स्वयंपाक पण चालू आहे माझा आणि इथे रुजूल बसलेला आहे. माझ्याकडे पाहत आहे काय करता म्हणून. आणि संध्याकाळचे जे बेसिक काम असतात ते झाले. कपडे हे ते जे काही असतात वाढलेले ते ठेवून झालेले आहे. आता मी हळूहळू स्वयंपाक करायला घेतलं. तर आज मी माझी आवडती भाजी, म्हणजे आम्हा दोघांना पण आवडते, तर मी आज फणसची भाजी केली. इकडे पुण्यामध्ये सहसा जास्तीनं फणस मिळत नाही, म्हणजे आम्ही ज्या भागात राहतो तिकडे जेव्हा कधी मिळालं तेव्हा आम्ही घेऊन येतो आणि खाऊन घेतो. 2-4 वेळा जरी खाल्ले तरी मन तृप्त होऊन जाते. तर आज तेच आहे, फणसची भाजी करणार आहे मी. तर शिजत आहे, गॅसवर फोडणी टाकली आहे आणि त्याचा शॉर्ट व्हिडिओ येणार आहे, तर तुम्ही ते नक्की चेक करा. आणि बाहेरचं ऊन बघू शकता. 5:30 पावणे 6 होत आले आहे. बाहेर ऊन बघा, वाटतंय का? 5:30 पावणे 6 झाले. तुम्हाला खोटं वाटत असेल तर थांबा, तुम्हाला वॉच. हे बघा, खोटं वाटतंय. पावणे 6 झाले आहेत आणि त्यासोबत इकडे ऊन पहा, भयंकर ऊन असते. आणि आता दिवस पण काय लवकर जात नाही. 7-7:30पर्यंत अंधार पडते. ते भाजी शिजत आहे बघू शकता. भाजीला पाणी टाकलं, आता ते आटेपर्यंत शिजवून घेते, म्हणजे फणस पण शिजून जाते. कसा वाजते वाजो? अरे बापरे. तर इथे ना फणसची भाजी केली होती बघू शकता तुम्ही. आणि मी फणसच्या भाजीला ग्रेव्ही नाही बनवत, ड्राय फणसची भाजी बनवते. तर हा फणस ना मला ब्लिंकिटवर दिसला होता, तर मी अख्खा फणस घेऊन घेतला होता आणि मग त्याला घरी कट केलं. इतकी त्याच्यामागे कटकट होते घरी कट करणं, म्हणजे बापरे काय सांगायचंच नाही. मग इथे देवपूजा वगैरे झाली होती करून. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आता गुड मॉर्निंग नाही, दुपारच झाली आहे. त्याचसोबत इथे मी खिचडी बनवत आहे, कारण आज आहे संकष्टीचा उपवास, त्याच्यामुळे म्हटलं खिचडी करते. आता उन्हाळा आहे ना, तर असं उपवास शिरावणं काय होत नाही त्याच्यामुळे. नाहीतर मी सहसा मिठाचं खात नाही चतुर्थीला, पण आता खावं लागते. आणि जेव्हापासून डिलेवरी झाली ना तेव्हापासून मला भूक जास्ती कंट्रोल होत नाही, त्याच्यामुळे इथे बनवून घेते. आणि इथे आहे रुजुल. इकडे इकडे इकडे. हॅलो. याची पण झोप वगैरे झाली, आत्ताच उठला. त्यानंतर इथे मी उपवास होता तर खिचडी करायला घेतली. तर कढीपत्ता घ्यायला बाहेर गेले होते. तर इथे काय नाही, सिंपल खिचडी बनवते मी, पण हे चिकट अगदी, म्हणजे अजिबात चिकट होत नाही, माझ्या पद्धतीने बनवते ती. तर इथे तेल गरम करून घेतलं होतं, त्यामध्ये जिरा, हिरवी मिरची आणि आलू कट करून टाकून दिलं. त्याचसोबत कढीपत्ता टाकलेला तुम्ही बघू शकता. त्याला छान फ्राय करून घेतलं आणि जे साबुदाणा भिजवून ठेवलं होतं ना त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून दिलं मी. तर या प्रकारे जर साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचा कूट आपण पूर्ण मिक्स करून घेतलं ना, तर चिकट होत नाही अजिबात खिचडी. तर या पद्धतीने नक्की करून बघा. आणि जेव्हा आपलं ते सगळं फ्राय होते त्यामध्ये मी ते जे साबुदाणा होतं ते मिक्स करून घेतलं, झाकून त्याला वाफ काढून घेतली आणि इथे आपली खिचडी बनवून रेडी आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर इकडे रुजूल झोपून उठला होता, तर मी इकडचं आवरलंच नव्हतं. इकडे येऊन बघितलं तर तिकडे रुजूलचा आवाज आला, ते तसंच ठेवलं आणखी आणि वापस गेले. तरी ते आज मी बेडशीट वगैरे चेंज केली होती, पण हा झोपला होता, थोडी बेडशीट अशी हे झाली आहे. बाकी काय नाही, बाकी सगळं क्लीनच आहे. आणि त्यासोबत बाहेर बघू शकता तुम्ही किती सारे कपडे वाळत टाकले आहे मी. खूप म्हणजे ना, मी एक दिवस कपडे नाही धुतले की दुसऱ्या दिवशी माहीत नाही एवढे कपडे कुठून येतात. तर काल मी कपडे, म्हणजे लाईट नव्हती त्याच्यामुळे मी मशीनच लावली नव्हती. मग इथे आज बघू शकता किती कपडे आहे. आणि आज थोडी बादल वाटत होती, ऊन काही असं होतं नाही खूप. त्याच्यानंतर मग इथे खिचडी तर रेडी झालीच होती आणि इथे रुजूल माझी वाटच बघत होता.
मी खाणार आणि रुजूल टेस्ट नाही करणार असं होणार नाही, तर त्याला पण मी खिचडी टेस्ट करायला दिली. तर त्याला टेस्ट आवडली खिचडीची. आणि मी साबुदाणा आधी खात नव्हती, मला अजिबात आवडत नव्हतं. पण काय झालं ना, जेव्हापासून मी प्रेग्नंट होती तर प्रेग्नन्सीपासून मला खिचडी आवडायला लागली आहे. तर जे मला आधी आवडत नव्हतं ते मला आता आवडत आहे, जे आधी आवडत होतं ते मला आता आवडत नाही, असं सगळं चालू आहे. तर इथे आता याच्यासोबत मस्ती करत करत खिचडी एन्जॉय केली आणि रुजुलची मस्ती बघू शकता तुम्ही. त्यानंतर इथे खिचडी वगैरे खाऊन घेतली आणि मग ना मी काही जास्त शूटच केलं नाही. हे नेक्स्ट डे आहे. तर इथे आता सकाळी मी उठल्यानंतर सगळी कामावरली होती बाहेरचं वगैरे, आणि इथे आता बसते म्हटलं थोडं 5-10 मिनटं. कारण बाहेरचं सगळं केलं ना की खूप गरमी होते आणि यांचं फोन चालू होतं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ह्यांचे कॉल काय संपत नाही. बाहेर ऊन बघू शकता किती पडलं आहे. बाहेरचं आवरेपर्यंत एवढी गरमी झाली होती. तर इथे बसते. चला, हा छोटासा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा.